तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहता इथं आपण एक गोल्डचा चार्ट हा ओपन केलेला आहे. काही इम्पॉर्टंट लेवल्स मी 4 आवर्स आणि 15 मिनिटवरती ड्रॉ केले आहे. तर आता यामध्ये ट्रेडचा प्लॅन कसा असणार आहे, ही जी फिबोनाची लेवल आपल्याला ड्रॉ केलेली दिसते, त्यामध्ये 0.6 आणि 0.5चा हा इम्पॉर्टंट झोन आहे. ओके, इथून या कॅन्डलने रिजेक्शनसुद्धा घेतलेलं आहे. तर यामध्ये ट्रेडचा प्लॅन आता आपला असणार आहे की याच्या खाली कॅन्डल आली 21,56,500ला मी सेलिंगचा ट्रेड इनिशिएट करेल आणि याच्यावरती एल ठेवेल. आता सध्या पाहत आहे की इथं डायरेक्शनल नाही आहे, गोल्ड साईडवेज आहे, त्यामुळे छोटासा इथं स्कॅल्प $2-3 आपल्याला मारावं लागणार आहे. इथून आपलं $3 टार्गेट राहील आणि वरती $3 आपलं एल राहील. ओके, या ट्रेडमध्ये ऑर्डर मी पंच केलेली आहे. आणि बाईंगसाठी जर करायचं म्हणलं तर यामध्ये कसं होईल, या झोनच्या मध्ये एखादी कॅन्डल क्लोज झाली तर इथपर्यंत वरती $3-4 आपला एल असेल आणि याच्या खाली आपला इथून इथपर्यंत आपलं प्रॉफिट असेल आणि याच्या खाली बाईंग साईडला एल आहे. तर पाहूया ट्रेडमध्ये काय होतंय की एल होतोय की आपलं की प्रॉफिट होत आहे. ओके, तर आता 4 आवर्सवरती दाखवायचं जर झालं, 4 आवर्सवरती दाखवायचं झालं तर इथं काही इम्पॉर्टंट लेवल मी इथं ड्रॉ केलेले आहेत 4 आवर्सवरती. इथं तुम्ही पाहू शकताय. आणि 15 मिनिटवरती आपण एंट्री घेतो. 15 मिनिटच्या चार्टवरती जर पाहायला गेलं तर मी फिबोनाची इथं लावलेली आहे. ओके, फिबोनाची इथं लावलेले आहे. साईडवेज झोन इथं तुम्ही पाहू शकताय की त्याच्या आसपासच गोल्ड खेळत आहे आपलं. ओके, गोल्ड त्याच्यामध्येच मुवमेंट देत आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. ओके, 26,21,56,500ला आपली सेलिंगची एंट्री एक्झिक्यूट होईल. इथं एल राहील सेलिंग साईडला. ओके, आणि बाईंग साईडला उलट या झोनच्या मध्ये कॅन्डल क्लोज झाली की असं वरती टार्गेट राहील आणि याच्या खालती एल जाईल. होऊन द्या एक्झिक्यूट ट्रेडला, पाहूया की यामध्ये आपलं काय होते. बाईंग आणि सेलिंग आपण कुठं करणार आहे, हा जो झोन आहे याच्या खाली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण सेलिंगला एंट्री इथं घेणार होतो. आणि इथं जो हा फिबोनाची लेवलचा जो झोन आहे हा 0.6चा आणि हा 0.5चा, याच्यामध्ये एंट्री म्हणजे याच्यामध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिल्यानंतर आपण बाईंग साईडला एंट्री घेणार होतो. ओके, तर हा ट्रेड आपला परफेक्ट चाललेला आहे. कॅन्डलच्या खाली इथं क्लोजिंग भेटलेलं नाही. या कॅन्डलने इथे गोल्डमध्ये 0.5 आणि 6च्या झोनमध्ये फिबोनाचीच्या क्लोजिंग दिलं आणि तिथून हा ट्रेड आपला चाललेला आहे. ओके, तर हा एक स्कॅल्पिंगमध्ये ट्रेड घेणार होतो, कारण आता गोल्ड जरा डायरेक्शनल नाही आहे, एका रेंजमध्येच रेंज बाउंडमध्येच फिरत आहे त्याच्यामुळे. ओके, इथून एंट्रीपासून इथपर्यंत आपलं टार्गेट असतं आणि इथं या स्विंगच्या खाली आपला एल होता, त्यामुळे 1:1 टार्गेट तर आपल्या अचीव झालेला आहे. पुन्हा एकदा री एंट्री या स्टॉकने दिलेली आहे आणि आपल्या टार्गेटकडे गेलेलं आहे. काही कारणास्तव मी बाहेर असल्याने थोडासा ड्रायव्हिंग वगैरे चाललेलं माझं, त्याच्यामुळे मला ट्रेडकडे लक्ष देता आलं नाही आणि आजचा हा ट्रेड मिस झालेला आहे. तर आपलं ॲनालिसिस एकदम परफेक्ट होतं. तर फॉरेक्समध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल मित्रांनो, तर एक परफेक्ट एंट्रीची लेवल तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. ओके, त्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्स व्यतिरिक्त फिबोनाचीच्या वगैरे अशा जे तुमचा ज्या स्ट्रॅटेजीवरती हात बसलेला आहे त्या स्ट्रॅटेजी त्या लेवल्स वापरून तुम्हाला यामध्ये काम केलेलं आहे. जसं की मी प्राइस ॲक्शन सोबत फिबोनाचीमध्ये माझा जरासा हात बसलेला आहे. स्ट्रॅटेजी मला चांगली जमते, त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की या झोनच्या मध्ये क्लोजिंग झाल्यानंतर आपली बाईंगला एंट्री होईल आणि या झोनच्या खाली झाल्यानंतर आपली सेलिंग एंट्री होईल. ओके, तर परफेक्टली तुम्ही पाहू शकता की जवळपास टार्गेट 1:1 गोल्डने आपलं टार्गेट दिलेलं आहे. 1:1.5 पर्यंत हे समथिंग आहे. तर भेटूया पुढच्या असाच ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. जर हे तुम्हाला व्हिडिओ ॲनालिसिस आवडत असेल, जर तुम्ही यातून काही शिकत असाल की ॲनालिसिस मी कसं करतो, त्यातून तुम्हाला तुमचा ॲनालिसिसचा अंदाज काढता येत असेल किंवा असं ॲनालिसिस केलं पाहिजे, याबद्दल जरी तुम्हाला थोडं वाटत असेल की थोडं काहीतरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकतोय, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करू शकता अशाच व्हिडिओच्या माहितीसाठी.